नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा या ठिकाणी मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे 60 प्रश्न पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, दोन्ही बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? त्याच योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. बघा, वाजीचा समान शब्द घोडा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा दुसरा काय विचारलाय? सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? सुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय विचारलाय? अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. या ठिकाणी काय विचारले? जे टाळता येऊ शकत नाही, जे टाळता येऊ शकत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. जे टाळता येऊ शकत नाही म्हणजे अपरिहार्य, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 4 पहा काय विचारलाय? बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बटाट्याची चाळ बघा पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्याचे योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. पु ल देशपांडे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय? स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्याचे योग्य उत्तर काय असेल? रणजित देसाई. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 व्हायला पाहिजे. रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 6 पहा काय विचारलाय? विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? वि.वा. शिरवाडकर विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 7 पहा काय विचारलाय? जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. बघा, या ठिकाणी म्हण काय विचारली? असतील सीते तर जमतील भूते, अशा प्रकारची बघा म्हण आहे. जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. मग या ठिकाणी म्हण कोणती असेल? हात ओला तर मित्र भला, या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा काय विचारलाय? वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. वाक्यप्रचार पहा. आभाळ ठेंगणे होणे, आभाळ ठेंगणे होणे बघा अशा प्रकारचा वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. आभाळ ठेंगणे होणे म्हणजे अत्य आनंद होणे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 7 पहा काय विचारलाय? जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दांची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर यायला पाहिजे. नामाबद्दल विशेष माहिती बघा कोणता शब्द असतो तर विशेषण असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारलाय? गिरीश बघा या ठिकाणी शब्द आहे, कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? गिरीश हा शब्द बघा, गिरीश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी असेल तर स्वर संधी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारलाय? रामूची बहीण हुशार आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? रामूची. बघा, चा ची चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? कोणत्या असतात? चाचीचे. बघा, चाचीचे हे प्रत्यय षष्टी विभक्तीचे प्रत्यय असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 10 पहा काय विचारलाय? प्रतिवर्ष बघा या ठिकाणी शब्द आहे, तर ते पुढीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षी. बघाच योग्य उत्तर काय असेल? अव्ययभाव समास, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. विचारलाय? वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य या ठिकाणी काय विचारलंय? मी भोजन केले होते. बघा, मी भोजन केले होते म्हणजे या वाक्यामध्ये या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे. मी भोजन केले होते. मग याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा. गिरीश बघा या ठिकाणी काय विचारलंय? गिरीश हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, महत्वपूर्ण प्रश्न आहे. गिरीश हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. तर गिरीश विद्यार्थी मित्रांनो, शंकर केशव कानेटकर या कवीचं बघा गिरीश या ठिकाणी त्यांचं हे
तो पण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भाग काय विचारलाय, वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य या ठिकाणी काय विचारलंय, आईने बाळाला निजविले अशा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. बघा सकर्मक भाव या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे. विषय क्रमांक 14 या ठिकाणी बघा काय विचारलाय, विरुद्ध लिंगी या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा शब्द पहा, हंस या ठिकाणी शब्द आहे, तर हंस या शब्द या ठिकाणी विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. हंस, तर हंसा या ठिकाणी विरुद्ध लिंग काय होईल, हंसी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य विरुद्ध लिंगी शब्द राहील. विषय क्रमांक 15 पहा, विप्र बघा या ठिकाणी शब्द आहे. या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. विप्र, विप्र म्हणजे ब्राह्मण. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. विषय क्रमांक पुढचा भाग काय विचारलाय, भाकरी, गाजर, अडकिता, खलबत्ता. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा हा प्रश्न महत्वपूर्ण आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. भाकरी, गाजर, अडकिता, खलबत्ता. बघा हे सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा काय विचारला पहा, आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे वाक्य आहे. या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे. बघा कळत आहे म्हणजे या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली नाही. कळत आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा भाग काय विचारलाय, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अलंकारिक शब्द पहा कोणता आहे, त्राटिका. त्राटिका या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता राहील. बघा त्राटिका म्हणजे कजाग स्त्री, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ राहील. विषय क्रमांक 19 पहा काय विचारलाय, दुःखाने सोडलेला लांब श्वास. बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. दुःखाने सोडलेला लांब श्वास, त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा त्यांना काय म्हणतात, त्यांना शुष्कार असे म्हणतात. बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, थंडा फराळ करणे. वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. थंडा फराळ करणे. बघा थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे. ऑप्शन क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचार, बघा साखर या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. साखर, बघा साखर काय आहे, नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रिया विशेषण आहे. साखर काय आहे, तर नाम आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. बघा सूर्याचा समान शब्द कोणता नाही. दिनकर म्हणजे या ठिकाणी सूर्य असतो, भास्कर म्हणजे सूर्य, आदित्य म्हणजे सूर्य. बघा शशांक, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 या ठिकाणी सूर्य या शब्द समानार्थी शब्द नाही. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, जोड शब्द या ठिकाणी कोणता शब्द जोड शब्द नाही. कामधंदा, भोळा बाबडा, चेष्टा मस्करी, गडद निळे. 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी जोड शब्द बघा खालीलपैकी कोणता शब्द जोड शब्द नाही. गडद निळे बघा हा शब्द या ठिकाणी जोड शब्द नाही. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. व्यक्ती आणि वल्ली बघा पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर याचे योग्य उत्तर काय असेल पहा, पु ल देशपांडे. व्यक्ती आणि वल्ली बघा या पुस्तकाचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा काय विचारला, विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. विशाखा या काव्यसंग्रहाचे बघा लेखक खालीलपैकी कोण आहेत. विशाखा, तर याचे योग्य उत्तर काय असेल, विवा शिरवाडकर बघा विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा काय विचारला पहा, भार्या, कांता या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द बघा खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. भार्या आणि कांता. भार्या आणि कांता म्हणजे पत्नी. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहतील. विषय क्रमांक पुढचा काय विचारला, कर्कश या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कर्कश, बघा कर्कशचा विरुद्ध अर्थी बघा मंजूळ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा काय विचारला पहा, 28 वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मनात मांडे खाणे. बघा वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मनात मांडे खाणे म्हणजेच काय, मनोराज्य करणे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील. विषय क्रमांक 29 काय या ठिकाणी विचारलाय, राजवाडा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. राजवाडा, राज्यांचा वाडा, राजवाडा.
बघा या ठिकाणी तत्पुरुष समास व्हायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 तत्पुरुष समास आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 काय विचारलाय, वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते विराम चिन्हे वापरतात. बघा एखादं वाक्य असतो, वाक्य पूर्ण झाल्यावर कोणत्या प्रकारचे विराम चिन्हे वापरतात. बघा पूर्ण विराम या ठिकाणी विराम चिन्हे वापरतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा विस्मय, विस्मय, आश्चर्य, अचंबा, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला विस्मयचा आश्चर्य या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा आताच आपल्याकडे शब्द झाला होता सूर्य, समान शब्द कोणता आहे. बघा कांचन म्हणजे सोने. बघा सुधाकर, आदित्य, नीरज, त्याचे योग्य उत्तर काय असेल, आदित्य म्हणजे सूर्य असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 काय विचारला, अनेक, बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. अल्प काळामध्ये नष्ट होणारे. बघा अल्प काळामध्ये नष्ट होणारे म्हणजे काय, शाश्वत, अल्पजीवी, क्षणभंगूर, मनमोजी. अल्प काळामध्ये नष्ट होणारे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, क्षणभंगूर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक बघा पुढचा काय विचारलाय, म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मन काय विचारले पहा, खायला काळ, भुईला भार. मन आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अर्थ काय असेल, खायला काळ, भुईला भार म्हणजे निरुपयोगी मनुष्य, उपयोग नसलेला, निरुपयोगी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य, 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 5 काय विचारलाय, गावाचे प्रवेशद्वार. बघा एखादा आपलं गाव असतो, गावाचे प्रवेशद्वाराला खालीलपैकी काय म्हणतात, गावकूस, चावडी, वेश, पांधन. गावाचे प्रवेशद्वार त्यांना वेश या ठिकाणी असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 6 काय विचारलाय, अनुराग या शब्द, बघा शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अनुराग शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अनुराग म्हणजे प्रेम. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक बघा 7 काय विचारलाय, साम्यवाद या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता. साम्यवाद, साम्यवादचा विरुद्ध अर्थी कोणता राहील, तर भांडवलशाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, बघा विषय क्रमांक या ठिकाणी 8 काय विचारलाय, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा अलंकारिक शब्द पहा काय ठिकाणी विचारलाय, पर्वणी. बघा पर्वणी म्हणजे काय असतो, अतिशय दुर्मिळ संधी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, गाजर, अडकिता, खलबत्ता, किल्ली, चक्री. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत, हे सर्व शब्द विचारलेत खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. तर याचे योग्य उत्तर काय असेल, बघा गाजर, अडकिता, खलबत्ता, किल्ली, चक्री, बघा हे कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा अब्रू, अत्तर, पेशवा, पोशाख, काही शब्द आहेत कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले आहेत, तर फारसी. बघा या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. 100, बघा 100 या ठिकाणी शब्द आहे, शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. विशेषण ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे. पुरुष, दिल्ली, दास्य, गणेश. सामान्य नाम कोणता आहे, पुरुष. बघा या ठिकाणी हा शब्द सामान्य नाम या प्रकारचा शब्द आहे. विषय क्रमांक 13 बघा काय विचारलाय, मी चित्रपट पाहिला असेन. बघा असेन म्हटलं की काय असतो, मी चित्रपट पाहिला असेन. असेन म्हटलं भविष्यकाळाचं वाक्य आहे, पण कोणतं आहे, मी पाहिला असेन, म्हणजे पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ राहील. प्रयोजक क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. प्रयोजक क्रियापद काय असते, दुसऱ्याकडून क्रिया करून घेत असते. प्रयोजक क्रियापद असं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. विदूषकांना, बघा विदूषकांनी मुलांना हसवले. बघा हे वाक्य प्रयोजक क्रियापदाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक बघा 15 काय विचारलाय, शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे. अधोगती, बघा या ठिकाणी अशा प्रकारचा एक शब्द आहे, या शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे. अधोगती म्हणजे काय, मला कोणती संधी असेल, विसर्ग संधी आहे या शब्दामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. गायीने गवत खाल्ले. बघा वाक्य आहे, गायीने गवत खाल्ले, वाक्य आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. अधोरेखित शब्द कोणता आहे, गायीने.
ने, ए, शी. बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? तर हे तृतीया या विभक्तीचे प्रत्यय असतात. गायरान या ठिकाणी शब्द आहे, समास आपल्याला ओळखायचा आहे. गायरान, गायीचे रान, गायरान म्हणजे तत्पुरुष समास. या ठिकाणी बघा आपले योग्य उत्तर राहील. अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते? अर्जुन. बघा अर्जुनचे समानार्थी शब्द कोणते असतील? विपिन आणि वन आहे का? नाही. हर्ष आणि तोष आहे का? नाही. कांचन, कनक नाही. म्हणजे पार्थ आणि धनंजय विद्यार्थी मित्रांनो, अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र म्हणजे आत्मचरित्र. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भाग काय विचारलाय? वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ओनामा करणे. बघा ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अलंकारिक शब्द पहा काय विचारलाय? पाताळ यंत्री. पाताळ यंत्री या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. योग्य अर्थ आपला पाताळ यंत्री म्हणजे अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. नाल, अनारसा, ताळा. बघा काही शब्द आहेत. हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा हे सर्व शब्द तेलुगू भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक 23 काय विचारलाय? वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. मी अभ्यास करत असे. बघा अभ्यास करत असे. बघा अभ्यास करत असे म्हणजे कोणता असेल? अपूर्ण भूतकाळ आहे का? नाही. पूर्ण आहे का? नाही. रीती वर्तन. बघा रीती भूतकाळाचं वाक्य आहे. म्हणजे मी अभ्यास करत असे. बघा हे वाक्य रीती भूतकाळाचं वाक्य आहे. विषय क्रमांक 24 काय विचारला? अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? अरुणाचल स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य उत्तर राहील. विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. शहरात खूप लोक राहतात. बघा अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. शहरात त इ आ. त इ आ. बघा हे शब्द विद्यार्थी सप्तमी या विभक्तीची या ठिकाणी प्रत्यय आहेत. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कोणतं आहे? बघा कुसुमाग्रज आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 27 उंट या शब्दाचं लिंग आपल्याला बदलायचं आहे. उंट बघा शब्द आहे. या शब्दाचं लिंग आपल्याला बदलायचं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी सांडणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 काय विचारलाय? अक्का, अण्णा, आप्पा काही शब्द आहेत. हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? अक्का, अण्णा, आप्पा. बघा हे शब्द कानडी भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. विधायक. विधायकचा विरुद्धार्थी काय असेल? विध्वंसक. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. कंठस्नान घालणे. बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. कंठस्नान म्हणजे ठार मारणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ राहील. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी काय विचारलाय? वसुंधरा या शब्दाचा योग्य अर्थ समान अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. वसुंधरा. मिलिंद, सरिता, कोदंड, पृथ्वी. तर विद्यार्थी मित्रांनो वसुंधरा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता असेल? सर्वांनी बघा कॉमेंट करून सांगायचं आहे.